परभणी येथे झालेल्या संविधान प्रतीची तोडफोड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले अपशब्द, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे खून प्रकरण अशा विविध घटनांच्या निषेधार्थ माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले। शेतकरी संघटना, शिवसेना, भीमसेना आणि इतर विविध संघटनांच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। खरं तर आम्ही मोर्चाने येणार होतो, परंतु या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं निधन झालं म्हणून संपूर्ण देशात दुखवट आहे। त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आज आलेलो आहोत। या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांनी ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान पार्लमेंटमध्ये केलं, त्याचा खऱ्या अर्थानं संपूर्ण देश निषेध व्यक्त करतोय। तो निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना अवगत करण्याकरता आज आम्ही आलेलो आहोत। या देशामध्ये आज खऱ्या अर्थानं लोकशाही चालू आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीनं परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाची प्रत जी होती त्याची तोडफोड केली आणि त्या परभणीमध्ये एका वकिलांचा कस्टडीमध्ये मृत्यू होतो। हा मृत्यू कशामुळे झाला? त्या कस्टडीमध्ये झालेल्या मारहाणीमुळे झाला। तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की ज्यांनी कुणी हा गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे। सरपंच संतोष बीडचे संतोष देशमुख यांचा सुद्धा निर्घुण हत्या करण्यात आली, खून करण्यात आला। त्या हत्येमागचे सूत्रधार त्यांना आपण पकडलं पाहिजे आणि पकडून त्यांना सुद्धा लवकरात लवकर कडक शिक्षा दिली पाहिजे, अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। काय चाललंय या देशामध्ये? लोकशाहीची थट्टा चालवलेली आहे आणि अशा वेळेला जर इतकी गुन्हेगारी जर फोफावत असेल तर या सरकारनं पाय उतार करायला पाहिजे आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन लोकशाही बळकट करण्यासाठी पुन्हा निवडणुकीला या सगळ्यांनी सामोरं झालं पाहिजे। तेव्हा या सगळ्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो।